The next use of a potentiometer is to find internal resistance R of the cell. The next use of potentiometer is to find internal resistance of the cell. सेल जी काही असते त्या सेलला स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स असतो आणि तो इंटरनल रेजिस्टन्स शोधण्यासाठी आपल्याला पोटेन्शियोमीटरची मदत होते. आपण त्या ठिकाणी पोटेन्शियोमीटरचा वापर करणार आहोत इंटरनल रेजिस्टन्स शोधण्यासाठी. अ पोटेन्शियोमीटर वायर AB connected in series with a cell of EMF E, the key K1 and rheostat as shown in the figure. पोटेन्शियोमीटर वायर AB डायग्राममध्ये दाखवल्यानुसार जी AB ही पोटेन्शियोमीटरची वायर आहे तिला सिरीजमध्ये एक बॅटरी जिचा EMF आहे E, की आणि रिहोस्टॅट हे सिरीजमध्ये कनेक्ट केले आहेत. A cell of EMF E1 whose internal resistance R1 is to be connected to the potentiometer wire through galvanometer G and jockey J. नेक्स्ट एक सेल आहे अजून सर्किट डायग्राममध्ये बघा. नेक्स्ट सेल आहे E1. ह्या नेक्स्ट सेल E1चा इंटरनल रेजिस्टन्स आहे R. ह्या सर्किट डायग्राममध्ये नवीन एक सेल जोडण्यात आली आहे जिचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला शोधायचा आहे. तसंच जॉकी कनेक्ट केलेली आहे थ्रू गॅल्व्हनोमीटर. सर्किटमध्ये जॉकी पण आहे. थ्रू गॅल्व्हनोमीटर ती या ठिकाणी कनेक्ट केलेली आहे. सर्किटमध्ये दोन कीज आहेत K1 अँड K2. सेकंड जी बॅटरी आहे ती ए पॉईंटला कनेक्ट केलेलं आहे बॅटरीचं E1 बॅटरीचं पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर ए पॉईंटपासून अजून एक वायर निघाली आहे त्याला P पॉईंट दिला आहे. त्यानंतर त्याला की आणि ह्या ठिकाणी एक रेजिस्टन्स बॉक्स त्या ठिकाणी जोडलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड जे टर्मिनल आहे बॅटरीचं त्याला जॉकी कनेक्ट केलेली आहे थ्रू गॅल्व्हनोमीटर. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल सेटअप आहे ज्या ठिकाणी पोटेन्शियोमीटर वायर AB आहे. याला सेल कनेक्ट केलेला आहे. सेल म्हणजे बॅटरी कनेक्ट केलेली आहे त्याला. त्याच्यानंतर सिरीजमध्ये या ठिकाणी रिहोस्टॅट आणि जॉकी कनेक्ट केलेली आहे. तसंच एक दुसरी बॅटरी आहे जिला रेजिस्टन्स बॉक्स, की आणि गॅल्व्हनोमीटर या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे. हे झालं प्रॅक्टिकल सेटअप. नेक्स्ट पॉईंट इज द की K1 इज क्लोज अँड K2 इज ओपन. नल पॉईंट इज ऑब्टेन ॲट L1 देन E1 इज इक्वल टू KL1. या ठिकाणी ज्यावेळेस आपण की K1ला क्लोज करणार आहोत सर्किटमध्ये करंट फ्लो होईल. K2 ही ओपन असेल आणि त्यानंतर वेगवेगळ्या पॉईंटला जर आपण जॉकी टच केली ज्या पॉईंटला गॅल्व्हनोमीटर हा नल डिफ्लेक्शन दाखवेल त्या पॉईंटला आपण ए पॉईंटपासून त्या पॉईंटची जी लेंथ असणार आहे तिला म्हणणार आहोत L1 आणि ही जी लेंथ असणार आहे हिला EMF ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते म्हणून आपण इक्वेशन लिहू शकतो E1 इज इक्वल टू KL1. K1 ही की क्लोज करायची, K2 की ओपन ठेवायची आणि नल पॉईंट मिळवायचा आहे. त्या ठिकाणी जी बॅलेन्सिंग लेंथ मिळेल तिला आपण L1 असं म्हणणार आहोत. दॅट इज E1 इज इक्वल टू KL1. नाव द बोथ की K1 अँड K2 आर क्लोज. आता आपण K1 आणि K2 दोघं की ज्या होत्या ह्या क्लोज केल्या. रेजिस्टन्स R इज सिलेक्टेड फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्समधून या ठिकाणी रेजिस्टन्स एक स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण या ठिकाणी सिलेक्ट केला. देन नाव द जॉकी टचेस टू द डिफरंट पॉईंट अँड ऑब्टेन द नल डिफ्लेक्शन इन गॅल्व्हनोमीटर अँड दिस बॅलेन्सिंग लेंथ इज कॉल्ड ॲज L2. या ठिकाणी K1 K2 दोघं
की आपण क्लोज केल्या. रेजिस्टन्स बॉक्समधून एक सुटेबल रेजिस्टन्स आपण त्या ठिकाणी सिलेक्ट केला आणि नल पॉईंट मिळवला आणि नल पॉईंटसाठी मिळणारी जी बॅलेन्सिंग लेंथ होती तिला L2 असं म्हटलं. नाव देन V इज इक्वल टू KL2. ह्या ठिकाणी पोटेन्शिओमीटरला जी लेंथ मिळाली तिला L2 म्हटलं आणि EMF जी असणार आहे V इज इक्वल टू KL2 आपल्याला मिळाली. ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हटलं आणि सेकंड इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. इफ वी डिवाइड द इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2 वी गेट E1 upon V is equal to L1 upon L2, where here KL1 upon KL2 K get cancelled, we get equation E1 upon V is equal to L1 upon L2. कन्सिडर द लूप. डायग्राममध्ये एक लूप दिसतो आपल्याला PQSTP. कुठला लूप आहे बघा, PQSTP. ह्या लूपमध्ये जर आपण किर्चॉफचा व्होल्टेज लॉ अप्लाय केला तर ह्या ठिकाणी आपल्याला असं इक्वेशन मिळणार आहे. या ठिकाणी बॅटरी आहे जिचा EMF आहे E1, एक रेजिस्टन्स आहे बॅटरीला, इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r. त्याच्यानंतर रेजिस्टन्स बॉक्सचा एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी इक्वेशन आपल्याला असं लिहिता येणार आहे बघा. ह्या ठिकाणी करंटची जी डायरेक्शन आहे ती आणि रेजिस्टन्स लूपची जी डायरेक्शन आहे ती ह्या ठिकाणी निगेटिव्ह आहे, म्हणून करंट आणि रेजिस्टन्स यांचा जो पोटेन्शियल ड्रॉप आपल्याला मिळणार आहे तो पॉझिटिव्ह येणार आहे. मात्र बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे आधी आहे लूपमध्ये आणि ह्या ठिकाणी बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे आधी असल्यामुळे आपल्याला EMF ही निगेटिव्ह मिळणार आहे. म्हणून आपण इक्वेशन लिहू शकणार आहोत या ठिकाणी. IR1 प्लस IR1 प्लस IR स्मॉल r मायनस E1 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू काय होणार आहे 0. ह्या ठिकाणी सर्किटमध्ये E1 जो आहे तो ह्या ठिकाणी फक्त निगेटिव्ह येणार आहे. सर्किटमध्ये जे करंट फ्लो होतं ते I असं कन्सिडर केलं तर ह्या ठिकाणी आपल्याला बाय अप्लाइंग द किर्चॉफ्स लॉ टू दिस लूप वी गेट IR1 प्लस IR प्लस मायनस E1 इज इक्वल टू 0. ह्या ठिकाणी मायनस E1 हा जर आपण राईट हँड साईडला घेऊन गेलो, E1ला जर आपण शिफ्ट केला राईट साईडला तर आपल्याला इक्वेशन काय होणार आहे बघा, E1 इज इक्वल टू IR प्लस IR, where काय instead of this R1 we can substitute only the R, that is we get equation IR plus IR minus E1 is equal to 0. What we get the equation IR plus IR minus E1 is equal to 0. Therefore we get equation E1 is equal to IR plus IR, and according to Ohm's law V is equal to IR. Then by applying the Kirchhoff's voltage law to this loop PQSTP we get equation E1 is equal to IR plus IR, and by Ohm's law V is equal to IR. Then substitute the value of here E1 upon V is equal to L1 upon L2. Instead of that we can substitute E1 is what? E1 is equal to IR plus IR, I capital R plus I small r. Substitute this value, E1 is equal to I capital R plus I small r, and instead of V we can substitute value IR by the Ohm's law. आपण ह्या ठिकाणी E1 ची व्हॅल्यू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अनुसार IR प्लस IR, I कॅपिटल R प्लस I स्मॉल r अशी काढली. तसंच V ची व्हॅल्यू आपण IR ह्या दोघं व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्या तर
आपल्याला इक्वेशन काय मिळालं, E1/V इज इक्वल टू I कॅपिटल R प्लस I स्मॉल r डिवायडेड बाय I इंटू कॅपिटल R. बट वी नो दॅट E1/V is equal to L1/L2. By substituting this value we get L1/L2 is equal to, here I get common and get cancel. या ठिकाणी I दोघं टर्ममध्ये या ठिकाणी I हा कॉमन निघेल आणि आपल्याला I हा कॅन्सल करता येईल. या ठिकाणी I हा कॉमन काढल्यानंतर R प्लस R डिवाइड बाय I इंटू R. Here I get cancelled. We get R plus R upon R and we get L1/L2. Instead of that, we can E1/V, we can substitute the L1/L2. Suppose this is equation number 1. From the equation number we can substitute this E1/V is equal to L1/L2, and hereby cancelling the I, we get equation L1/L2 is equal to R capital R plus small r divided by R. Then by rearranging the equation, we can rearrange the equation in this way. Here we can this R L1/L2, this R is equal to, we can take this R in the left hand side, we get R L1/L2 is equal to R plus R. Now shift this R towards again the left side, we get R is equal to capital R L1/L2 minus this plus R get to shifted towards the left, we get plus R is minus R. Then we get by common, when we take the R is common, we can again solve this. We get L1/L2 is equal to R plus R upon R. Then this R is shifted towards left, we get R plus R is equal to capital R into L1/L2. Then small r is equal to R L1/L2 minus capital R. दोघं टर्ममध्ये R हा कॉमन आहे. R जर आपण कॉमन काढला तर स्मॉल r इज इक्वल टू इक्वेशन मिळणार आहे आपल्याला R इन ब्रॅकेट L1/L2 minus 1. या ठिकाणी इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, स्मॉल r इज इक्वल टू R L1/L2 minus 1. By rearranging the term, we get the equation for internal resistance of the cell. And what is the equation for that? R is equal to R upon L1/L2 minus 1. या ठिकाणी इंटरनल रेजिस्टन्स काढण्यासाठी आपण रेजिस्टन्स बॉक्समधून जो रेजिस्टन्स सिलेक्ट केला आहे कॅपिटल R, तो आपल्याला नोन आहे. L1L2 आपल्याला नोन आहे. त्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येते आणि वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स, दॅट इज द स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट L1/L2 minus 1. आपण परत एकदा रिवाइज करूया इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. या ठिकाणी बघा, फर्स्ट आपण कशासाठी उपयोग करतो आपण पोटेन्शियोमीटरचा? वी यूज द पोटेन्शियोमीटर टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढण्यासाठी एक पोटेन्शियोमीटर वायर दिलेली आहे ए बी डायग्राममध्ये. ह्या ए बी ह्या वायरला सिरीजमध्ये एक बॅटरी ई की K1 आणि रिहोस्टॅट हा सिरीजमध्ये कनेक्ट केला आहे. एक दुसरी बॅटरी दिलेली आहे आपल्याला, जिचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला शोधायचा आहे. ती बॅटरी आहे E1. तिचा इंटरनल रेजिस्टन्स आहे स्मॉल r. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे, R1 झाला आहे, तो काय घ्यायचा आपल्याला, त्या ठिकाणी R आहे. परत ह्या बॅटरीला कनेक्ट केलेली आहे जॅक की थ्रू गॅल्व्हनोमीटर. त्याच्यानंतर
रेजिस्टन्स बॉक्स पण कनेक्ट केलेला आहे ह्या बॅटरीला पॅरललमध्ये. तो रेजिस्टन्स बॉक्समधून रेजिस्टन्स बॉक्स आर इज कनेक्टेड अक्रॉस E1 थ्रू द की K2. ह्या ठिकाणी E1 ह्या बॅटरीला रेजिस्टन्स बॉक्सही कनेक्ट केलेला आहे, आर हा रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट केलेला आहे आणि तसंच की K2 ही कनेक्ट केलेली आहे. प्रॅक्टिकली सेटअप कसा प्रकारे दिसेल तो इथे दिलेला आहे. ह्या ठिकाणी 2 बॅटरी असणार आहेत, E अँड E1. तसंच रिहोस्टॅट असणार आहे, रेजिस्टन्स बॉक्स असणार आहेत आणि 2 की असणार आहेत. हा जो ह्या ठिकाणी बोर्ड दिसतो त्याला पोटेन्शिओमीटर असं म्हणतो. ह्या ठिकाणी आपण फर्स्ट कंडिशनला K1 ही क्लोज ठेवणार आहोत आणि जेव्हा आपण K1 की ही क्लोज ठेवली सर्किटमध्ये करंट फ्लो होईल. नंतर जॉकी वेगवेगळ्या पॉईंटला वायरवर टच केल्यानंतर आपल्याला नल पॉईंट ज्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर दाखवेल ती बॅलन्सिंग लेंथ आपण कॅल्क्युलेट केली. तिला आपण L1 असं म्हटलं आणि E1 इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळेल KL1 बाय द प्रिन्सिपल ऑफ अ पोटेन्शिओमीटर. नंतर K1 आणि K2 दोघं कीज ह्या जर आपण क्लोज ठेवल्या, K1 आणि K2 ह्या दोघं की क्लोज ठेवल्यात आणि रेजिस्टन्स बॉक्समधून सुटेबल रेजिस्टन्स जर आपण सिलेक्ट केला तर आपल्याला रेजिस्टन्स बॉक्समधून सुटेबल रेजिस्टन्स सिलेक्ट केल्यानंतर जी वेगवेगळ्या पॉईंटला ज्यावेळेस आपण जॉकी टच केली वायर ABवर तर ज्या ठिकाणी नल पॉईंट मिळेल ती लेंथ जी असणार आहे A पासून त्या पॉईंटची जी लेंथ असणार आहे तिला आपण बॅलन्सिंग लेंथ L2 म्हणणार आहोत. त्या लेंथसाठी आपण इक्वेशन मिळणार आपल्याला V इज इक्वल टू KL2. इक्वेशन 1 आधीच्या इक्वेशनला इक्वेशन 1 म्हटलं आणि ह्या इक्वेशनला इक्वेशन 2 म्हटलं तर इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने डिवाईड करून आपल्याला इक्वेशन मिळणार आहे E1/V इज इक्वल टू L1/L2. त्यानंतर या ठिकाणी जे लूप दाखवलं आहे PQSTP ह्या ठिकाणी आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला तर आपल्याला इक्वेशन मिळणार E1 इज इक्वल टू I कॅपिटल R प्लस I इंटू स्मॉल r. बाय ओहम्स लॉ वी नो दॅट V इज इक्वल टू IR. आपल्याला ओहम्स लॉनुसार माहिती आहे V ची किंमत असते IR. दोघं व्हॅल्यू जर E1/V याच्यात आपण दोघं व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे या ठिकाणी I कॅपिटल R प्लस I स्मॉल r. Vची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली या ठिकाणी I इंटू R. या ठिकाणी E1/V इज इक्वल टू अजून आपल्याला एक टर्म मिळाली होती दॅट इज द L1/L2. ही व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केली तर आपल्याला नवीन इक्वेशन मिळणार आहे L1/L2 इज इक्वल टू R प्लस R. या ठिकाणी इक्वेशनला रिअरेंज केल्यानंतर आपल्याला स्मॉल r ची व्हॅल्यू मिळणार आहे कॅपिटल R इन ब्रॅकेट L1/L2 मायनस 1 अँड दिस गिव्स द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. हा स्मॉल r आपल्याला ह्या ठिकाणी सेल E1चा इंटरनल रेजिस्टन्स देणार आहे. थर्ड नंबरचं ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन ऑफ अ पोटेन्शिओमीटर. थर्ड ॲप्लिकेशन आहे C टाईप त्याला म्हटलं C इज ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शिओमीटर. नंबर 1 व्होल्टेज डिवायडर. ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शिओमीटर इज व्हॉट फर्स्ट नंबर इज व्होल्टेज डिवायडर. पोटेन्शिओमीटर हा व्होल्टेज डिवायडरचं पण काम करतो. या ठिकाणी कन्सिडर पोटेन्शियल V इज सेटअप बिटवीन पॉईंट A अँड B ऑफ अ पोटेन्शिओमीटर वायर. या ठिकाणी कन्सिडर करूया की ही जी AB पोटेन्शिओमीटरची वायर आहे हिच्या अक्रॉस कॅपिटल V एवढं पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी क्रिएट झाला आहे, सेटअप झाला आहे. वन एंड ऑफ द डिव्हाइस इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह पॉईंट A. या ठिकाणी डिव्हाइस जो आपण कनेक्ट केलेला आहे त्याचं एक एंड हे कुठं जोडणार आहोत Aला अँड द अदर एंड इज कनेक्टेड टू द स्लायडर. सेकंड जे एंड असणार आहे डिव्हायडरचं ते स्लायडरला जोडलं आहे दॅट कॅन मूव्ह अलॉंग द वायर AB. ह्या ठिकाणी सेकंड जे एंड आहे त्याला आपण स्लायडर जोडला आहे तो वायर ABवर आपण त्याला मूव्ह करू शकणार आहोत. या ठिकाणी डिव्हाइस घेतलेला आहे, डिव्हाइसचं एक पॉझिटिव्ह टर्मिनल जे कोणाला जोडलेलं आहे पॉईंट Aला तसंच त्याचं निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेलं आहे स्लायडर. ज्या स्लायडरच्या मदतीने आपण वायर ABवर मूव्ह करू शकणार आहोत. द व्होल्टेज V डेव्हलप इन प्रपोर्शन ऑफ द लेंथ L1 अँड L2. ह्या ठिकाणी पॉईंट P जो आहे हा पॉईंट Pला A पासून P पर्यंतची लेंथ L1 म्हटली, P पासून B ची लेंथ आपण L2 असं म्हटली.
तर या सर्किटमध्ये आपल्याला L1 आणि L2 अशी लेंथ ही डिवाईड करता येणार आहे. ए बीचे अक्रॉस आपण EMF आणि रेजिस्टन्स पण कनेक्ट केलेला आहे. पोटेन्शियल जे डिवाईड होणार आहे ए पीसाठी म्हणजे L1 ह्या लेंथसाठी पोटेन्शियल असणार आहे V1 इज इक्वल टू dV/dL इंटू L1 आणि V2साठी पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे dV/dL इज इक्वल टू L2. ह्या ठिकाणी L1 ह्या लेन्सला AP ह्या लेंथला L1 म्हटलं आहे, तसंच PB ह्या लेंथला L2 म्हटलं आहे. टोटल जी लेंथ आहे AB ही कॅपिटल L इतकी आहे, म्हणून V1 इज इक्वल टू dV/dL इंटू L1 एवढं पोटेन्शियल ड्रॉप हे L1 वायरच्या अक्रॉस असणार आहे. तसंच V2 इज इक्वल टू dV/dL इंटू कॅपिटल L-L1 इतकं आपल्याला पोटेन्शियल या ठिकाणी डिव्हाइड करता येणार आहे बाय युजिंग द व्होल्टेज डिवायडर. व्होल्टेज डिवायडरच्या मदतीने V हे जे पोटेन्शियल होतं हे आपण 2 पार्टमध्ये काय केलं आहे, डिव्हाइड केलेलं आहे. म्हणून ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर इज ऑल्सो फर्स्ट ॲप्लिकेशन इज व्होल्टेज डिवायडर. पोटेन्शियोमीटर हा व्होल्टेज डिवायडरचं पण काम करतो आणि या ठिकाणी V1 आणि V2 हे 2 व्होल्टेज आपल्याला मिळाले आहे. नेक्स्ट वन इज द ऑडिओ कंट्रोल. स्लाइडिंग potentiometers are used in a low power audio system as a audio control device. Both sliding, that is the faders, and rotating potentiometer, that is the knobs, are regularly used as a frequency attenuation. ह्या ठिकाणी स्लायडिंग जे पोटेन्शियोमीटर्स आहेत त्यांचा उपयोग आपण लो पॉवर ऑडिओ सिस्टीममध्ये करत असतो ॲज ऑडिओ कंट्रोल डिव्हाइस. ऑडिओला कंट्रोल करण्यासाठी आपण स्लायडिंग पोटेन्शियोमीटरचा उपयोग करतो. दोघंही प्रकारचे जे पोटेन्शियोमीटर आहेत, स्लायडिंग आणि रोटेटरी. स्लायडिंग पोटेन्शियोमीटर हे फॅडर्स म्हणून आपण ओळखतो आणि रोटेटरी पोटेन्शियोमीटर्सला नॉब्स असतात ज्याला आपण रोटेट करू शकतो. हे दोघंही प्रकारचे जे पोटेन्शियोमीटर्स आहेत यांचा उपयोग आपण फ्रिक्वेन्सी ॲटेन्युएशनमध्ये करत असतो. फ्रिक्वेन्सी जी आहे सिग्नलची फ्रिक्वेन्सीला ॲटेन्युएशन करण्यासाठी आपण पोटेन्शियोमीटरचा उपयोग करत असतो. म्हणून सेकंड ॲप्लिकेशन आहे ऑडिओ कंट्रोलर. ऑडिओ कंट्रोलर म्हणजे ऑडिओला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण पोटेन्शियोमीटरचा उपयोग करतो. स्लायडिंग पोटेन्शियोमीटर आर यूज इन अ लो पॉवर ऑडिओ सिस्टीम ॲज अ ऑडिओ कंट्रोलर डिव्हाइस. स्लायडिंग पोटेन्शियोमीटरचा उपयोग आपण लो पॉवर ऑडिओ सिस्टीममध्ये करत असतो. ऑडिओ कंट्रोल करण्यासाठी दोघं प्रकारचे जे पोटेन्शियोमीटर आहेत, दॅट इज द स्लायडिंग अँड रोटेटरी, हे दोघंही आपण फ्रिक्वेन्सी ॲटेन्युएशनच्या पर्पजसाठी वापरतो. तिसरा ॲप्लिकेशन आहे पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. पोटेन्शियोमीटर हा सेन्सरचं पण काम करतो. अ स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ अ मूव्हिंग पार्ट कॉजेस चेंज इन पोटेन्शियल विच इज फर्दर ॲम्प्लिफाईड युजिंग ॲम्प्लिफायर सर्किट. द पोटेन्शियल डिफरन्स इज कॅलिब्रेटेड इन टर्म ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द मूव्हिंग पार्ट. ह्या ठिकाणी पोटेन्शियोमीटर हा सेन्सरचंही काम करतो. अ स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ अ मूव्हिंग पार्ट कॉजेस द चेंजेस इन पोटेन्शियल विच इज फर्दर ॲम्प्लिफाईड युजिंग ॲम्प्लिफायर सर्किट. स्मॉल डिस्प्लेसमेंट जे आहे मूव्हिंग पार्टचं पोटेन्शियलमध्ये खूप मोठा बदल त्या स्मॉल मूव्हिंग पार्टमुळे पोटेन्शियल बऱ्यापैकी बदलून जातं आहे आणि ते बदललेलं जे पोटेन्शियल आहे त्याला परत ॲम्प्लिफाय केलं जातं ॲम्प्लिफायर सर्किटच्या मदतीने. द पोटेन्शियल डिफरन्स इज कॅलिब्रेटेड इन टर्म ऑफ अ डिस्प्लेसमेंट ऑफ द मूव्हिंग पार्ट. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल जो बदलणार आहे ते पोटेन्शियल हे मूव्हिंग पार्टच्या डिस्प्लेसमेंटला रिप्रेझेंट करतं. या ठिकाणी जे मेजर करायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स जो आहे
चा जो बदल आहे तो आपण मूव्हिंग पार्टच्या डिस्प्लेसमेंटनुसार दाखवणार आहोत. पार्ट जर मूव्ह केले आपण नॉब्स काही असतात ऑडिओ सिस्टीम्समध्ये, त्यांना जर मूव्ह केलं तर त्या ठिकाणी पोटेन्शियलमध्ये व्हॅरिएशन आपल्याला बघायला मिळतं. त्या ठिकाणी पोटेन्शियल जे व्हॅरी होतं त्याला परत ॲम्प्लिफायर सर्किटला कनेक्ट केलेलं असतं आणि ते परत ॲम्प्लिफाय केलं जातं. म्हणजे स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ मूव्हिंग पार्टमध्ये स्मॉल डिस्प्लेसमेंट येतं आणि लार्ज चेंज आपल्याला पोटेन्शियलमध्ये बघायला मिळतो. दॅट इज द सेनर.